श्री स्वामी समर्थ. कुंभ राशींच्या व्यक्तींनो, जुलै 2026 तुमच्यासाठी मोठे बदल घेऊन येत आहे. करिअरमध्ये यशाची संधी मिळणार आहे. आर्थिक स्थिती सुधारू शकते, पण महिन्याच्या उत्तरार्धात एक छोटी चूक मोठे नुकसान करू शकते. प्रेम, विवाह, नोकरी, व्यवसाय आणि आरोग्याच्या बाबतीत नेमके काय घडणार? कोणत्या तारखेपासून तुमचे नशीब बदलणार आणि कोणत्या गोष्टींपासून सावध राहणे आवश्यक आहे? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी काही सोपे आणि प्रभावी उपायही सांगणार आहे, जे केल्याने तुमच्या समस्या दूर होण्यास व तुम्हाला या महिन्यात दैवी साथ मिळण्यास मदत होईल. आणखी एक महत्त्वाची बाब, इथे दिलेली माहिती फलादेश हा तुमच्या चंद्र राशीवरून सांगितलेला आहे, परंतु तुमच्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, ग्रहयोग, महादशा, तुमची लग्न राशी यानुसार फलादेशात मोठा फरक पडू शकतो. तुम्हाला वेगळ्या परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. तुम्ही एखादे मोठे काम किंवा महत्त्वाची योजना सुरू करत आहात किंवा प्रदीर्घ काळापासून एखाद्या अडचणीत आहात, तर तुमच्या कुंडलीनुसार मार्गदर्शन घेणे तुम्हाला फायद्याचे ठरेल. वैयक्तिक कुंडलीवरून मार्गदर्शनासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करू शकता. चला तर मग सर्वात आधी पाहूयात या महिन्याची मुख्य ग्रहस्थिती. या महिन्यात सूर्यग्रह 16 जुलैपर्यंत तुमच्या पंचम भावात राहील. या स्थितीमुळे फार मोठा लाभ होणार नसला तरी कोणतेही मोठे नुकसानही होणार नाही. त्यानंतर 16 जुलैनंतर सूर्य 6व्या भावात प्रवेश करेल. ही स्थिती कामातील स्पर्धा, अडथळे आणि विरोधकांवर मात करण्यासाठी तुलनेने अधिक अनुकूल आहे. मंगळ ग्रह संपूर्ण महिनाभर चतुर्थ भावात राहणार असल्यामुळे घर, कुटुंब, मालमत्ता आणि मानसिक शांततेशी संबंधित काही तणाव निर्माण होऊ शकतो. बुध ग्रह 7 जुलैपर्यंत 6व्या भावात असल्यामुळे नोकरी, स्पर्धा, कागदपत्रे आणि दैनंदिन कामांमध्ये चांगले परिणाम मिळू शकतात. त्यानंतर बुध पंचम भावात प्रवेश करेल. स्वतःच्या राशीत असल्यामुळे बुध काही चांगले परिणाम देऊ शकतो. गुरुग्रह उच्च राशीत असून 6व्या भावात आहेत. सामान्यतः ही स्थिती अत्यंत अनुकूल मानली जात नसली तरी उच्च राशीतील गुरुमुळे अनेक कठीण परिस्थितींमध्ये योग्य मार्गदर्शन आणि संरक्षण मिळू शकते. शुक्र ग्रह 4 जुलैपर्यंत 6व्या भावात आणि त्यानंतर सप्तम भावात राहील. त्यामुळे प्रेमसंबंध, भागीदारी किंवा वैवाहिक जीवनात अधिक संयम बाळगणे आवश्यक राहील. शनी ग्रह 2ऱ्या भावात असल्यामुळे आर्थिक शिस्त आणि बोलण्यात संयम आवश्यक आहे. एकूणच पाहता जुलै महिना मिश्र परिणाम देणारा ठरू शकतो. योग्य नियोजन, विचारपूर्वक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. आता पाहूयात करिअर, व्यवसाय आणि आर्थिक स्थितीबद्दल. दशम भावाचा स्वामी मंगळ या महिन्यात चतुर्थ भावात असून त्याच्यावर शनीची दृष्टी आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी काही चढ उतार, मानसिक ताण किंवा निर्णय घेण्यात अडचणी येऊ शकतात. तरीही मंगळ स्वतःच्या दशम भावावर दृष्टी ठेवत असल्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता कमी आहे. व्यवसाय करणाऱ्यांनी या महिन्यात कोणताही मोठा आर्थिक धोका किंवा नवीन गुंतवणूक करणे टाळावी. भागीदारीतील व्यवहार करताना प्रत्येक कागदपत्र काळजीपूर्वक तपासावे. महिन्याच्या पहिल्या भागात सप्तम भावाचा स्वामी सूर्य विशेष अनुकूल नसल्यामुळे नवीन व्यावसायिक सुरुवात किंवा मोठे करार पुढे ढकलणे अधिक योग्य ठरू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी गुरुची उच्च स्थिती मोठा आधार ठरणार आहे. विशेषतः 16 जुलैनंतर सूर्य 6व्या भावात गेल्यानंतर वरिष्ठांचे सहकार्य मिळण्याची शक्यता वाढेल. छोट्या गैरसमजामुळे मोठे प्रश्न निर्माण होऊ नयेत याची काळजी घ्या. आर्थिक स्थितीबाबत जुलै महिना सरासरीपेक्षा थोडा चांगला राहण्याची शक्यता आहे. लाभभावाचा स्वामी गुरु उच्च राशीत असल्यामुळे उत्पन्नाचे मार्ग सुरू राहतील. मात्र गुरु 6व्या भावात असल्यामुळे आर्थिक लाभ मिळवण्यासाठी नेहमीपेक्षा थोडी अधिक मेहनत घ्यावी लागू शकते. ज्यांचे काम बँकिंग, कर्ज, फायनान्स किंवा आर्थिक व्यवहारांशी संबंधित आहे त्यांच्यासाठी हा महिना विशेष लाभदायक ठरू शकतो. जर तुम्ही बँकेकडून कर्ज घेण्याचा किंवा जुने कर्ज फेडण्याचा प्रयत्न करत असाल तर त्या दृष्टीनेही हा काळ अनुकूल ठरू शकतो. मेहनतीनुसार चांगले आर्थिक फळ मिळण्याचीही शक्यता आहे. एकीकडे उच्चस्थ गुरु बचत करण्यास मदत करेल, तर दुसरीकडे 2ऱ्या भावातील शनी काही अनपेक्षित खर्च वाढवू शकतो. आता पाहूयात आरोग्य. जुलै 2026 मध्ये तुमच्या राशीचे स्वामी शनी फारशी मजबूत स्थितीत नाही आहेत. त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
दुसऱ्या भावातील शनीमुळे आहार विहार बिघडण्याची शक्यता असून त्याचा परिणाम पोट, तोंड आणि दातांशी संबंधित किरकोळ तक्रारींवर होऊ शकतो. पहिल्या भावाचा राहू केतूचा प्रभाव असल्याने गॅस, ॲसिडिटी, पचनाचे त्रास किंवा वातदोष वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः अनियमित जेवण, तेलकट पदार्थ किंवा झोपेची कमतरता यामुळे समस्यांमध्ये वाढ होऊ शकते. चतुर्थ भावातील मंगळ आणि त्याच्यावर असलेली शनीची दृष्टी हृदय, छाती, रक्तदाब किंवा फुफ्फुसांशी संबंधित तक्रारी असलेल्या व्यक्तींना अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने जुलै महिना संमिश्र परिणाम देणारा राहील. बुध 7 जुलैपर्यंत 6व्या भावात आणि त्यानंतर स्वतःच्या राशीत राहणार असल्यामुळे प्रेमात संवाद, विनोद आणि आपुलकी टिकून राहील. मात्र 16 जुलैपर्यंत पंचम भावातील सूर्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींवरून गैरसमज किंवा वाद होण्याची शक्यता आहे. अनावश्यक भेटीगाठी, गुप्त संबंध किंवा समाजात बदनामी होईल असे वर्तन टाळणे योग्य राहील. साखरपुडा किंवा विवाहाशी बोलणी पुढे नेण्यासाठी हा महिना विशेष अनुकूल नाही. त्यामुळे घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी योग्य वेळेची प्रतीक्षा करणे अधिक हितावह असेल. वैवाहिक जीवनातही काही चढ उतार संभावतात. सप्तम भावाचा स्वामी सूर्य आणि शुक्र यांच्या स्थितीमुळे जोडीदारासोबत मतभेद किंवा किरकोळ तणाव निर्माण होऊ शकतो. राहू, केतू आणि मंगळाचा प्रभावही काही प्रमाणात नकारात्मकता वाढवू शकतो. कौटुंबिक बाबतीत दुसऱ्या भावातील शनीमुळे काही जबाबदाऱ्या वाढू शकतात किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होऊ शकतात. ही परिस्थिती मागील काही महिन्यांपासून सुरू असलेले पुढेही काळ हा कायम चालू राहील. 16 जुलै नंतर सूर्याची स्थिती सुधारल्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक असू शकते. घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे, आग किंवा विजेवर चालणाऱ्या वस्तूंमध्ये बिघाड होण्याची शक्यता आहे. तसेच जमीन जुमला, मालमत्ता किंवा घराच्या दुरुस्तीबाबत चिंता निर्माण होऊ शकते. आवश्यक वस्तू खरेदी करताना किंवा मोठा खर्च करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. आता पाहूयात उपाय. वडाच्या झाडास दूध आणि पाणी अर्पण करा. लाल गाईस हिरवा चारा खाऊ घाला. तसेच नियमित शिवशंकराची उपासना करा. एकंदरीतच जुलै महिना कुंभ राशीसाठी मिश्र स्वरूपाचा राहण्याची शक्यता आहे, पण प्रत्येक क्षेत्रात संयम आणि नियोजन आवश्यक असेल. आरोग्य आणि वैवाहिक जीवनात काळजी घेतल्यास नकारात्मक परिणाम मोठ्या प्रमाणात कमी करता येतील. तुमचे दर महिन्याचे राशी भविष्य तसेच इतर ज्योतिष, धार्मिक, आध्यात्मिक माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कुंभ राशी असलेल्या तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा परिवारातील व्यक्तींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओत. सुहास दाणी, स्वामी ज्योतिष केंद्र.